मध्ये घडला धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला। तुळजापूर मंदिरामध्ये एका महिलेनं असं काय केलं ज्यामुळे सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली। पुण्यावरून तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी एक महिला आयुष्यात पहिल्यांदा तुळजापूरला आली होती, पण तिने तिथे जे केलं, जे दृश्य दिसलं, तर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाला। एक अत्यंत धक्कादायक घटना या अत्यंत पवित्र स्थळी घडली, ज्यामुळे या महिलेचं नाव गुपित ठेवण्यात आले, कारण की या घटनेमुळे या महिलेच्या जीवाला धोका होऊ शकतो। मग काय घडलं तुळजापुरात की ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली? ज्या महिलेने या पवित्र स्थळी असं काय केलं की ज्यामुळे तिचं नाव गुपित ठेवण्यात आलं? जिच्या जीवाला धोका असा काय निर्माण झाला? या पवित्र स्थळाचं पवित्र भंग करणारी नेमकी घटना काय होती? चला तर जाणून घेऊया या घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना जी तुळजापुरामध्ये तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये घडली, जेव्हा आयुष्यात पहिल्यांदा दर्शनासाठी आलेल्या एका पुण्याच्या महिलेने तिथे असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली। परिस्थिती अत्यंत गंभीर बनवली। तिची ओळख आता गुप्त ठेवण्यात आली आहे। तिच्या जीवाला देखील धोका देखील वर्तवण्यात आलेला आहे। मग नेमकं या महिलेनं असं काय केलं? तिथे साक्षात तिला असं काय दृश्य दिसलं, काय अनुभवला, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे। तुळजापुरात अनेक वेगवेगळ्या लोक या ठिकाणी प्रकारचे लोक येत असतात। मग या मंदिरामध्ये महाराष्ट्रातली अनेक कानाकोपऱ्यातील लोक इथे अगदी श्रद्धे आणि भावाने येत असतात मंदिरात आणि त्याचं दर्शन देखील घेत असतात। तुळजाभवानीला काही ना काहीतरी साकडं घालत असतात, परंतु ही जी काही घटना अशी घडेल असा कोणी विचार देखील केला नव्हता। आजपर्यंत असं कोणी बघितलं देखील नसेल, ते या महिलेनं असं कृत्य केलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक धोक्याचं वातावरण पसरलेलं आहे। आता मग या ठिकाणी महिलेनं नेमकं असं काय केलं ही सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। महाराष्ट्रातील पाहायला गेले तर धाराशिव म्हणजे पूर्वीचे उस्मानाबाद या जिल्ह्यातील तुळजापूर येथे असणारे तुळजाभवानीचं मंदिर हे देशातील एक अतिशय प्राचीन आणि महत्त्वाचं मंदिर आहे। देवी पार्वतीच्या अवतारीतील तुळजाभवानी मंदिर हे समर्पित आहे। संत, राजे, योद्धे असे सर्वसामान्य आणि मोठे लोकच सर्वांचं श्रद्धास्थान आहे, अशी या मंदिराची ख्याती आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्वतः देखील या देवीवर अफाट श्रद्धा होती, पण या घटनेचा इतिहास सगळ्या इतिहासाला काळीमा फसण्यासारखा आहे। आता बघा या ठिकाणी काय झाले नेमकं। सुमारे 12व्या शतकामध्ये यादव वंशाच्या काळामध्ये या मंदिराची उभारणी झाली असे देखील मानलं होतं, परंतु या महिला पुण्यावरून प्रवास करून त्या ठिकाणी मंदिर बघण्यासाठी आलेली होती। देवीचं दर्शन घेण्यासाठी ती येणार होती, पण या मंदिरात जेव्हा ती आली तिनं गाडी तिथे लावली आणि चालता चालता तो भयंकर प्रकार घडला। मग तो सोशल मीडियावर तिचा व्हिडिओ प्रसारित झाला आणि व्हिडिओमध्ये अक्षरशः लोकांमध्ये खळबळ उडाली। हे मंदिर 12व्या दशकात यादव वंशाच्या काळात उभारणी झालेलं आहे असं देखील मानलं जातं। मग पुढे आदिलशाह भावाने देखील मुघल साम्राज्या काळामध्ये या मंदिराला मोठा देखील मानहानी देखील झाली होती आणि मराठी साम्राज्याच्या उदयात या देवतेचे स्थान अत्यंत महत्त्वाचं होतं। मंदिराची वास्तुशैली दगडी असून दक्षिण भारतीय शैलीचा याच्यावर अतिशय प्रभाव दिसून येतो। उंच घुमट शिल्पकला आणि कोरीव कामामुळे मंदिराचं एक विशिष्ट वैशिष्ट्य या ठिकाणी निर्माण झालं होतं। गाभाऱ्यामध्ये तुळजाभवानी आईची मूर्ती आहे असे देखील अतिशय रोखीव आणि देखीव म्हणजे मंदिराकडे मूर्तीकडे बघितलं तर अक्षरशः आई पार्वती मा तिथं बसले असं देखील आपल्याला तो डोळ्यामध्ये भाव भरतात। अत्यंत जिवंत पाहायला गेलं तर देवीच्या हाती विशिष्ट शस्त्र देखील आहे। महिषासुराचा वध करताना त्या ठिकाणी त्या मूर्तीमध्ये दाखवलेले गेले। मंदिरामध्ये प्रवेश करताना आध्यात्मिक ऊर्जा देखील जाणवते, यामुळे दरवर्षी लाखो भाविक इथे येत असतात। मग ही महिला देखील इथे पुण्याहून खास दर्शनासाठी निघाली होती, परंतु तिला एक वेगळाच अनुभव तिच्या बाबतीत घडणार होता। तिने तो अनुभव लोकांपुढे मांडला आणि त्याची अनुभवाची तीव्रता इतकी होती की तिचं नाव या ठिकाणी गुप्त ठेवण्यात आले। तिच्या जीवाला धोका देखील आता बसला असता। आता दरवर्षी लाखो भाविक या देवीसाठी दर्शनाला येतात, पण मात्र नवरात्रीमध्ये इथे मोठा उत्सव असतो, मोठा उत्साहाने साजरा होत असतो। मग या काळात मंदिर परिसरात रात्र अखंड भक्तिमय वातावरण असतं। तुळजाभवानीच्या कुलदैवत असते, त्यामुळे आता कुलदैवत मानणारे हजार लोक या ठिकाणी लोकांना या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात आणि या कुटुंबाच्या जिव्हाळ्यावर आता पाणी फिरले। मग या महिलेने नेमकं आता काय केलं? तुम्हाला आता वारंवार प्रश्न निर्माण होते। पौर्णिमा आणि अमावस्येला इथे मोठी जत्रा भरत असते। भाविक देवीसमोर नारळ, फुले, नैवेद्य अर्पण करत असतात, आपली मनोकामना व्यक्त करत असतात। पण जी काही महिला आहे ती पुण्याहून खास मंदिरसाठी पाहण्यासाठी तुळजाभवानी आईचं दर्शन घेण्यासाठी आलेली होती।
ती आयुष्यात पहिल्यांदा इथे येत होती. ती या मंदिरात कधीच आली नव्हती. आयुष्यभरात ती पहिल्यांदा आली होती आणि आता तिचं नाव आहे ते आता या ठिकाणी गुपित ठेवण्यात आले, कारण तिच्या नावाला धोका देखील असू शकतो. कारण तिने जी घटना केली ती आता घटना समोर आलेली आहे. जी काही परिस्थिती आहे ती समजल्यावर लोकांच्या प्रचंड प्रतिक्रिया उमटत आहेत. आता देवाला जरी लाजा मूर्खानो अशा प्रकारची प्रतिक्रिया तिथे होत आहे. तुळजापूर शहरामध्ये या मंदिराला एक मोठं स्थान प्राप्त झालेलं आहे. देशभरातून भाविक येतात, सततची गर्दी असते आणि याच गर्दीमधून असा काही भयंकर प्रकार घडतो. या मंदिर परिसरात धूप, फुलांची दुकानं, प्रसादाचे स्टॉल, धर्मशाळा असतात. शासनाने यात्रेकरू सोयीसाठी चांगल्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु मात्र या महिलेसोबत या महिलेचा जो अनुभव आहे तिने सोशल मीडियावर शेअर केला. तिचा जो अनुभव आहे, ज्याचे जे छायाचित्र आहे त्याचे व्हिडिओ आता त्याचे व्हिडिओ क्लिप्स देखील टाकण्यात आले आहेत. त्यातून मंदिरातला सगळ्यात धक्कादायक प्रकार म्हणजे अखेर तो दिवस ओझरला होता. त्या दिवशी ही महिला पुण्यावरून निघणार होती. ही महिला पुण्याच्या एका विभागातून येत होती. तिने बसने या ठिकाणी येणार नसून ती एका प्रायव्हेट गाडीने येणार होती. तिच्यासोबत तिचे घरचे, तिच्या मैत्रिणी या सगळ्या होत्या. ही महिला आता पुण्यावरून थेट मंदिराकडे येत होती. पुणे ते तुळजापूर असा प्रवास तिचा चालू होता. पुढे तिला असं काय जाणवेल, पुढे असं काही जर तिच्यासोबत धक्कादायक घडेल, तिचं नाव संपूर्ण गुपित ठेवण्यात येईल, तिच्या जीवाला धोका पोचेल असं तिने देखील विचार केला नव्हता. साक्षात पुढे असं काही दृश्य दिसेल तिनं आयुष्यात कधीच विचार केला नव्हता. आता जी महिला होती ती पुण्यावरून तुळजापुराच्या प्रवासाच्या मार्गी लागली होती. तिच्यासोबत तिच्या कुटुंबातील लोक, तिच्या 2 मैत्रिणी देखील होत्या. एका प्रायव्हेट भाडोत्री गाडी करून ते निघाले होते. आता तुळजापूरच्या दिशेने निघाले. तुळजापुरात पोहोचले. तुळजापूर जसं जवळ येत होतं तेव्हा तुळजापूरमध्ये तिने पाहिलं तुळजापूर भवानीचं मंदिर, जे बाहेरून अत्यंत छान दिसत होतं. इतकं छान वातावरण, अगदी शांतता आणि एक मोठं चैतन्य देखील तिथे दिसत होतं. जसं जसं मंदिराजवळ ते पोहोचत होते तसं धक्कादायक प्रकार देखील तिथे येणार होता. आता अखेर तो शनिवार होता. त्यांनी काय केलं, रस्त्याला बघितलं, थोडीफार गर्दी पण होती आणि मंदिर पण अत्यंत छान त्यांना दिसत होतं. मग आता ही जी काही महिला होती ती आता पुढे जे जाणार होती, आता पुढे जो काय प्रकार घडणार होता त्यामुळे तिचं संपूर्ण देशामध्ये व्हिडिओ व्हायरल होणार होता. ती पुढे म्हणाली, मी तुळजापूर मंदिरात आता कधीच येणार नाही असे उद्गार देखील तिने काढले. मग असं का ते म्हणाली, असं ती म्हणण्यामागे नेमकं कारण काय, तर असं म्हणण्यासाठी तिला काय भाग पडलं, तिच्यासोबत काय घडलं, तिने नेमकं काय बघितलं, अखेर तुम्हाला तुमचा देखील विश्वास बसणार नाही. ही महिला, तिची मैत्रीण, तिचं कुटुंब सगळे बुचकळ्यात पडले. जेव्हा त्या महिलेने प्रकार केला तिच्या मैत्रिणी होत्या त्या देखील हैराण झाल्या. तिच्या मैत्रिणीसोबत तिचं कुटुंब सुद्धा होतं आणि हे सगळे तुळजापुरात पोहोचले. त्यांनी पहिल्यांदा त्या दिवशी प्रचंड गर्दी देखील होती. गाडी कशीबशी पार्किंगला लावली आणि पार्किंगला जागा मिळाली आणि तो मुख्य दरवाजा होता. मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला त्यांनी गाडी पार्किंग केली. मंदिराचा मुख्य दरवाजाच्या उजव्या साईडला पार्किंगची सोय होती. त्यांनी गाडी पार्क केली आणि तिथून चालत ती चपला गाडी ठेवल्या. त्यानंतर तिथून चालण्यासाठी त्याचा प्रवास चालणार होता आणि चालता ते मुख्य मंदिरापर्यंत, ते गाभाऱ्यापर्यंत जाणार होते. आता त्यांचा अनुभव आला होता. चालता एक अक्षरचा अनुभव येणार होता. त्याने अनुभवाचा अक्षर देखील महिला व्हायरल होणार होते. आता तिने त्याच्या मनात एक प्रश्न होता की दर्शनाला जायला असेल तर आपल्याला आजचं दर्शन झालं पाहिजे. चालता त्याच्यासोबत एक धक्कादायक प्रसंग देखील एक दिसणार होता, एक विशेष प्रकार ज्याच्यामुळे ती महिला करणार होती. तिनं काय पाहिलं, ते चालत येत होते आणि त्याने पाहिलं गेलं तर एक बैल, ज्या परड्या असतात ज्या परड्या, या परड्यांचा अक्षरशः खच पडलेला होता. त्या ठिकाणी मंदिराच्या साईडला जर बघितलं तर परड्यांचा खच पडला होता. अक्षरशः लोक त्याला जी देव लोक मानतात, परडे एखाद्या भांगरात किंवा एखाद्या कचऱ्यात टाकल्या होत्या तर त्या होत्या घाण अवशेष पडल्या होत्या. अगदी कुटुंबाच्या त्या महिलेला खूप वाईट वाटलं. अगदी हे इतकं सुंदर प्राचीन युगापासून जे मंदिर आहे तिथे अक्षरशः त्या परड्या त्या कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. त्या कळ्यामध्ये जर बघायला गेलं तर देवीचे फोटो होते, ते ही कचऱ्यात टाकून दिले होते. देवीच्या माळा होत्या, देवीचे कवड्याच्या माळा होते देखील, ते देखील कचऱ्यात फेकून दिल्या होत्या. मग खरं तर या महिलेने काय केलं तर हे विचित्र दृश्य तिला बघितलं. अक्षरशः ती स्तब्ध झाली आणि देवीला आपण परड्या वाहतो, ज्याचे देवीचे आपण फोटो असतो, चोळीचा पदर असतो, त्याच्यामध्ये कवड्याची माळ असते, फुले असतात, देवी फोटो असते, हे सगळं कचऱ्यात फेकून दिलं जातं. आणि त्या महिलेनं एक दृश्य, अतिदुर्गंध वास येत होता, ते परड्या देखील याचा ढग पवित्र गोष्टीला कचऱ्यात फेकून दिलं जातं. मग या महिलेने मोबाईल काढला आणि मोबाईलमधून त्याचा व्हिडिओ काढला आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करून या व्हिडिओमुळे अक्षरशः संपूर्ण देशातून त्यांनी ही काही टीका सुरू झाली की त्या पवित्र ठिकाणी देवीचे जे पवित्र गोष्टी असतात
परडी असेल, देवीची फोडं असेल, साडी असेल, चोळी असेल, देवीची माळ असेल, ही कचऱ्यामध्ये फेकून देणं म्हणजे हे किती मूर्खपणाचं काम आहे. काही मिनिटापूर्वीच या परड्या देवीसमोर दिल्या जातात आणि त्यानंतर कचऱ्यामध्ये फेकून दिल्या जातात. मग या नेमकं याच्यामध्ये चूक कोणाची? लोकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग मंदिर आणि प्रशासनाची ही चूक आहे का? अशा प्रकारच्या चर्चा आता इंटरनेटवर आता उठल्या आहेत. एका व्हायरल व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यामध्ये एक विशिष्ट मोठा प्रश्न देखील निर्माण झालाय. धार्मिक स्थळी स्वच्छता आणि लोक कशा पद्धतीने वागतात यावर एक महत्वाची चर्चा त्या ठिकाणी उठली होती. आता तुमचं या घटनेवर नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.